तर मित्रांनो, मी तेजस आणि आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आता मी आहे पलूसमध्ये आणि आपली द्राक्ष भरला गाडी लावल्या. दातांना पेन्ना बसले त्यामुळे जर बोलता येईन झाले. आणि तुम्हाला दाखवत होता 3 ठिकाणी मी क्रेटा टाकून आले आणि आपल्याला जाताना पण 3 ठिकाणी भरून जायचं आहे. आता या 10 आणि हे 9 म्हणजे ह्या 20 क्रेटा आता आपल्या गाडीत आहेत. ह्या बागेतनं आपण माल उचलाले सध्या. आणि ह्या आपली पिकअप सेल्लाची गाडी घेऊन आली आज. शेवट विषय म्हणजे उन्हाचं एवढं तडाखा आहे, एवढं ऊन चुकले लय म्हणजे लय ऊन आहे. कशी दिसते गाडी? वाईड अँगल असल्यामुळं म्हणजे वाईड अँगल नाही त्यामुळे व्हिडिओ नीट दिसत नाही. म्हणजे वाईड अँगल पाहिजे. जर व्हिडिओसाठी जर मोबाईल घेत असला ना तर वाईड अँगल मस्ट पाहिजे. MS-10 BR-70-17. तर ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला 3 ठिकाणी भरायचं आहे गाडी. गाडीत झोपलेलो मी आल्यापासून. जरा सकाळी झोप पूर्ण येऊन झाल्या आणि गॉगलला मी तो डॅशबोर्डवर ठेवलेलो आणि एवढा तापला आहे गॉगल, खतरनाक गॉगल तापला आहे. ऊन काय सुट्टी देना. त्याला इथं अडकवतो म्हणजे कसं जरा गार होईल. तर विषय कसं, आता आपली अर्धी गाडी भरल्या, अर्धी म्हणजे 70 क्रेटा टाकलेल्या इथं. 44 क्रेटा भरल्या, त्यातलं 1 क्रेट मालकाला टाकायचं इथल्या आणि 43 क्रेटा आपण इथं भरल्या का. खाली सगळ्या आता मला घरला मोकळ्या क्रेटा उरलेल्या, तो द्राक्ष बाहेर आल्यात. अरे देवा. तर निम्मा क्रेटा इथं आल्यात. 1 क्रेट आपल्याला मिळून झाली. आता तिने क्रेट दुसरी दिली, ती पुढे ठेवली मी. तर इथनं जायचं दुसरीकडे आपल्याला. आता विषय कसं काय करायचं डोक्याला सोडा झाला आपल्या. बघूया कसं काय करायचं. चला पुढे जातो, जरा गाडी बांधून घेतो एवढी. तर चला आपण निघले, आता गाडी बांधून घेतल्या चालले आपण. आता गाड्या अशा वाटत लावत्यात आणि आपल्या गाडीला पहिला चालू स्टेरिंग. त्यामुळे अवघड होते, बाकी काय ना. रस्ता इंग्लिश आहे, बाकी काय विषय नाही. लांब न दाखवतो असं गाडी बांधल्या इथनं मागणं. नाद एकाच, शेवट विषय. कासाला आत ठेवतो. कासरा वरनं पडला म्हणजे अवघड होती ना. ताडपत्री पण आता काय उडाच लागल्या. चला जय बजरंगबली.
रस्ता खराब आहे आणि जेव्हा येतं का गाड्या पूर्ण हाईट भरून चालतात, म्हणजे 210 किलोमीटर जेव्हा भरतात तेव्हा गाड्या लय झोला मारतात. कारण काय ट्रॅक्टरनं रस्ता सगळा बाद झाला आहे. आणि आता मग अशीच नाही एक्झिक्युट केले, पोखलेन गेले इथनं. गाडीला जमान न्यायला लागत्या. पलीकडे कॅनल आहे, कॅनलमध्ये पाणी नाही. पुढं तिकडे जरा जरा पाणी आहे, इकडं काहीच पाणी नाही. मागणं सगळा धुळा उडतोय. आणि आपल्या गाडीला साधं स्टेअरिंग असल्यामुळं जरा जाग्यावर फिरायला आवड होती. आता त्या बागात एक क्रेट राहिले, त्यामुळं पुढं काय होते बघायचं आहे. काका म्हणलं सोडा काय हे क्रेट आहे, हे क्रेट ॲड करायचं. त्याच आता ती दुसरी गाडी चालली आहे मुंबईला, त्या गाडीत तो माल भरला आहे गाडीचा, म्हणजे रानाचा माल आहे. का म्हणते आता एक क्रेट तुमचं कुठं हुडकू, एक क्रेटाची आता ॲड करा. मग आता आपल्याला काय माहिती सांगायचं, पुढं सांगून दिले आपण पुढं असंच झाले म्हणून. हे आयला मोबाईल काय आहे, मोबाईलला विषय किती झाला. जेव्हा मोबाईल आणलो पहिले 4 ते 5 6 महिने 6-7 महिने चांगला झाला, म्हणजे कॅमेरा क्वालिटी एकदम टॉपची दिला. आणि 6-7 महिने झाल्यानंतर झालं अपडेट केले मोबाईलचा. अपडेट केल्यापासून कॅमेरा एकदम पाक खराब झाला ना. फोटो चांगले आलेत ना, व्हिडिओ चांगले आलेत. आपण 1080p मध्ये शूट करायला लागले. 4K मध्ये जरा क्वालिटी दाखवते, पण 4K मध्ये ब्लॉगिंग करायचं अवघड आहे. कारण माझ्या PC मध्ये पण स्टोरेज भरले आहे पूर्ण. याचं 128 पण भरत आले आता. एवढं सगळं 4K मध्ये करून चालत नाही का, कारण आपल्याला एक्सपोर्ट करताना आणि हे व्हिडिओ एडिटिंग म्हणजे ब्लॉग ते मी फोनमध्ये करतो ना, त्यात इम्पोर्ट व्हायला लय अवघड होते. तर हात दुखायला आले. रस्ता पुढे डांबरी रोड आला आहे. आता डायरेक्ट बागात गेल्यानंतर बोलू. मगाशी मला म्हणलेलं एक्झिबिटर गेलं, अगं पुढं खाऊना वाटत थांबलाय, रस्ता थांबलाय बघा जरा. व्हिडिओसाठी अल्ट्रा वाईड काय पण असली पाहिजे, बिना अल्ट्रा वाईडचं काय मजा येत नाही व्हिडिओमध्ये. ब्लॉगिंग करायला पण भारी वाटते. पहिला जरा मी कसं आता मला झोपलेलो मी, तुम्हाला म्हणलं जरा झोपणार आहे, झोपलेलो. आणि ते गाडी भरताना उठलो मी. एक्झिबिटर आलो इथनं मागाशी, काय तर काम चालू आवडते इथे. हे सध्या कृषीनगरमध्ये आहे, पलूसमध्ये आहे. पण बारकं गावच आवडते. हे पण पलूस त्या साईडला राहते इकडं. JCB आहे. कुठल्या तरी विभागात मिशन आहे वाटतं, मागं काय तर लिहिते कळण झाली. इंग्लिश रस्ता आहे, इंग्लिश. आता इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा, इंडिकेटर देऊया. हॉर्न आपल्या गाडीला वाजवता येत नाही, इकडं खाली बटन आहे. साधं स्टेरिंग असल्यामुळे बाकी काही विषय नाही. चला आता रस्ता मोकळा झालाय, जाऊया आपण.
न बसवल्या अवघड आहे का. चलो त्यावेळी किनाल पकडून एका रेषेत जायचं आपल्याला. तो रस्ता माहीत नाही मला, या रस्त्याने पहिल्यांदा चालू आहे. म्हणजे मी मॅपवर बघितलो, हे कॅनल धरून आपल्याला जरासं म्हणजे एक अंदाज काढून चालू आहे मी या रस्त्यानं. बाकीवर रस्ता आपल्याला काय माहीत नाही. मॅपने मला फिरून दाखवा लागले, पण आपला अंदाज आहे. अंदाजानं बघूया आपण बरोबर जाते की नाही. तर आपला अंदाज बरोबर टाकलाय आणि आपण बरोबर जिथनं आपल्याला निघायचं होतं बाहेर तिथेच आपण आलोय. म्हणजे विषय टॉपचा झाला. तर इथनं डावीकडे घ्यायचं आणि 1-2-3 किलोमीटर आपल्याला ती बाग येते. त्या बागानं आपल्याला 40 कटा घालायच्या. मग आणि ह्या रस्त्यानं सगळं आपल्याला पुढं जायचं आहे. थांबा जरा, मोबाईल खाली ठेवतो, टर्न मारायचं मागे इकडे तिकडे गाड्या. तुम्ही काय बरं म्हणा, पिकअपला अंडरलोड चालवायला लेट मजा येते. अंडरलोड ओव्हरलोडला मजा येते सोडा, पण विषय कसं होते, अनुभव पाहिजे त्याचा, बाकी काय विषय नाही. गाडी अंडरलोड असली तसं पण कारकिरी वाकवा गाडीला काय होत नाही. पण ओव्हरलोड असलं की नाही पलटी होण्याचे भीती जरा असते. म्हणजे तेवढं अंदाजाचं थोडं आपल्याला गाडी केव्हा पलटी होत्या, पण मनात जरा हे असतं नाही की बाबा गाडी केवढी खाली घ्यायची काय घ्यायची. पण अंडरलोड असली की नाही आता गाडीला आपल्या बरोबर 4च्या थप्पीनं आपण क्रेटा रचल्यात. त्या हिशोबानं हिशोब भारी आहे. कसं पण टर्न आहे एकदम शेवट विषय. आता त्या ट्रॅक्टरपासून आपल्याला उजवीकडे जायचं तिथंच भाग आहे. तिथनं 40 कटा भरायचे आणि परत तिकडे जायचं. तर त्याला गाडी लावून घेतो इथं खाली आले आपण. आता पिकअपमध्ये जागा एवढे असते बघा. इथे बेड तयार केले, इथे क्रेट ठेवले, वर इथं उसापिशा आहेत, जॅकेट बॅग पाण्यात जार एवढं करून सुद्धा अजून गाडी जागा इथं मोकळी आहे. मोबाईल ठेवायला पिकअपमध्ये जागा चांगली आहे. म्हणजे एक माणूस निवांत झोपू शकतोय. पाय आकारायला लागतं सोडा, पण माणूस झोपू शकतो. आता गाडी तिथं पॉईंटला लावल्या, 40 क्रेटा उतरल्या, त्यातल्या 30 क्रेटा यांच्या भरल्या घ्या. 30, 31, 32, 34 क्रेट, 4 क्रेटा मोकळ्या आहेत. काका आलं असं वजन करून भरतात क्रेटमध्ये आणि मग आपल्या गाडीत. तर मित्रांनो आपली गाडी भरली. आता इथं 32 क्रेटा भरल्या, 40 क्रेट टाकलेल्या. तर आता वाघ चाललाय दुसरीकडं. म्हणजे आपल्याला जायचं आहे त्या नाळे झाडांच्या पलीकडे. लय लांब जायचं आपल्याला. इथनं कमीत कमी 2-3 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. एवढा लांब चाललाय वाघ गाडी भरून. आहे सगळीकडं सगळं बॅगा भरले. खवना गाडी उलटी लावलाय. अण्णा आवडतोय अण्णा जिंदाबाद. चला जाऊया, तिथं जाऊन भेटतो तुम्हाला. विषय हार्ड आहे. आता या निम्या क्रेटा दुसऱ्या गाडीत क्रॉसिंग करायच्या आहेत आणि मग तिथं जेवढ्या क्रेटा होतील त्या क्रेटा भरून आपल्याला जायचं. बघू हिशोब आपल्याला एवढं काय क्लिअर माहीत नाही काय होते, बघू सांगतो तुम्हाला पुढे. तर व्हिडिओ आवडत असलं लाईक आणि फॉलो करा. म्हणजे जर यूट्यूबवर बघाल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि इंस्टावरती फॉलो करा, कारण इंस्टाग्रामवरती आपले मिनी व्लॉग्स येत राहतात. चला, तर इथं 34 क्रेटा दिल्यात आपण. मागं बागा आता काय जाळीबिळी मारलो नाही. इथंच कोपऱ्याला जायचं आपल्याला. चला जाऊया मग. ते काका गेलं ती बी कॅनल, त्या कॅनलपासून आपण इथं जर पाण्या म्हणलं इथं जर पाण्या. चला जाऊया आता.
जेवायला पाहिजे, भुका लागल्यात जेव्या अजून. तर रस्ता बारका असल्यामुळं थांबायला लागल्या. तर पुन्हा ट्रॅक्टर आले, मला पण या रोडला जायचं आहे. ट्रॅक्टरला शिवाय आपल्याला जायला येत नाही असं आहे. जो बघा जरा रेग्युलर बघायपेक्षा मोठं वाटतं ना, ती पण बघा बघा आणि पण बघा बघा. काय विषय बघाय का पदक आहे नेमका? ह्यो पदक बघा, ह्यो बघा बघा आणि तो बघा बघा. बघाय का बघायच आहे तो. डुगू चाललंय कवा याचा असं जाऊन. आज घरला जायला बहुतेक 10-11 वाजणार आहेत. कारण का या भागात द्राक्ष करणार आहेत आणि यांची माणसं येणार आहेत 4 वाजता. 6 वाजूपर्यंत यांची 30 केटा काढून होतील. मग भराला बांधाला आज त्यांना वेळ होणार आहे आपल्याला. पहिला ह्या भागात नाशिकवाले होती म्हणा द्राक्षण्याला, आणि तिने गाड्या भरत होती मला. आवड घेस आहे ड्रायव्हरांनी अजून करायचं काय काय. तर मालकांच्या गाड्या व्हायची एवढं राहिली आता. यायला 5-5, 10 एकर बागा करताना असणे लेबर मिळत नाही काम करायला. आवड घेस आहे. मी पण लेख हवं काम करत नसतो आपण. आता निम्मा माल इकडे निम्मा माल तिकडे चालता. आपला माल नीट लावून घेतलो. अरे राहायला वाईड अँगल पाहिजे. वाईड अँगलचं व्हिडिओ करायला मजा येत नाही. किती लांब जायला लागले गाडीवरनं. ताडपत्री मारायचं पूर्ण. अजून 40 केटा, तिथनं 40 केटा घ्यायचं गोळे. तर आता गाडी भरली म्हणजे आता ह्या भागातनं भरल्या. असं बांधल्या असं पुढं जाऊन आणि उडलेल्या क्रेटा भरायच्या आहेत. मग एवढं भरून आणि परत जायचं. आता जाळी का मारलो इथलंच जायचं. एवढं गुंडाळे नसता, एवढं काय पडत बिडत काही नाही. मामानं सेल केलं बघा हे चकटकचं मामाच्या. हे बाबा उघड काय. लोक चला एवढं बांधून घेतो मग जाया. तर आता आपण निघायला सुरुवात केली. गाडी आपली अर्धी त्या भागात भरली आणि आता आपण चालले. आता त्या पुढच्या भागात भरायचं उरलेल्या क्रेटा. तो वाजल्यात, तर आता वाजल्यात 5 वाजून गेल्यात. 5 वाजून 10 मिनटं झाल्यात. बघा आता इथं कधी भरायचं होते आणि इथनं कधी जायचं होते. अजून पाक ते आपल्याला तिकडे जायचं. तिथं माणसं तर आपल्याला झूम होत नाही. मोबाईल आपल्याला बदलायला लागते. नीट काय व्हिडिओ होणार. गाड्या आणि तर सोडून बांधायची आवड आपल्याला. मग आपण बेरकीट गेलं तर चालते. चला आता गाडी भरल्यानंतर व्हिडिओ चालू करणार आहे. आता तर आपल्याला ते केळा झाडापाशी गाडी लावायची त्या केनालच्या पलीकडं. आता कसं गाडी झोला मारते जरा इकडं तिकडं झालं. आणि पुढनं लोकांचा रस्ता एवढा विषय हार्ड आहे आपल्याला. एवढं विषय हार्ड आहे. तिथनं आता बरोबर तिथं गाडी लावायची आणि तिथनं गोळी घरला टॉपचा विषय. पायऱ्या बिऱ्या करून लोकांनी किती चांगलं हे केलं. तर कोण येते एक बिने अजून कॅरेट आहे तसं पडल्यात आपले. ट्रॅक्टर पण तिथं आहे. चला बघा किती काय भरल्यात काय झाले. आता दोस्त 2 वेळा बंद पडलाय. दोस्तला गाडी उडण झाली. 3 सिलेंडर आणि 4 सिलेंडरचा इथंच फरक कळते. आता तिथनंच मी आता 200 म्हणजे कमीत कमी 163 क्रेटा भरून आणली पिकअप मधनं.
आणि मी ॲक्सिलेटर पण दिलं नव्हतं गाडीला. आणि गाडीला तिथनं मी रिव्हर्स गिअर टाकून क्लच सोडलेला आणि तिथं पण गाडीनं थांबली. क्लच सोडून दाबून धरलो, गाडी चाली. पिकअपचा नाद करायचा नाही, शेवट विषय. म्हणजे काय झालं, तिथनं मी गाडी पुढून गेलो, वळवलो आणि त्यानंतर मी क्लच दाबून धरलो, कारण जरा उतरते असल्या सगळ्या गाडीतनं बरोबर खाली आली. आणि तिकडं मी येताना रोडने दिसून काका चालल्यात. तिथं दोन स्पीड ब्रेकर आहेत. मी बरोबर इकडे आलो, पहिल्या गेअर टप्प्यात टाकलो, क्लच पाय कधी ठेवतच नाही. गेअर टाकायचं आणि पाय बाजूला घ्यायचं. तो अशी वेळेला 2 वेळा बंद पडला तो दोस्त. आणि आपण तिथं आपाप निवांत जाऊन गाडी वळवून इथं येऊन तो वाघ असं पाय बिल लांब करून झोपलाय. बाप त्याला खायला टाकताना त्याला खायचं येऊन झाले. त्याला गाडी आपली भरत आली, आता गाडी भरून गोळी. तर मित्रांनो, आता वाजल्यात 7:30. अजून मी पोलिसमध्ये आता गाडी भरली पूर्ण. 210 क्रेटा पॅक झाल्यात. 210 क्रेटा बसल्याने 209 क्रेट आहेत. 1 क्रेट मालकाने घेऊन गेले इथल्या. आता एवढ्या क्रेटा घेऊन तेजस आता चालला घरला. बरोबर कासरी सगळीकडे बांधल्यात. टॉपचा विषय झाला आहे. आता जाऊया आपण. इथं सगळे व्यवस्थित बांधलेला आहे. पूर्णपणे कासरा गेला आहे. कुत्रा आहे कसं असं आहे, चालतंय. बरोबर पूर्णपणे कासरा गेला आणि दुसरी राहणे चालली. कोणाची आहे माहीत नाही आपल्याला, ती पण चालली. इकडं जरा वर झाले, याला खाली करूया आणि जाऊया. चला भेटूया गाडी चालवताना. आता आपण आलोय शिवाजीनगरमध्ये. शिवाजीनगर म्हणजे हे आपलं यावेळीच्या पुढं शिवाजीनगर लागते, तिथं आलो आता आपण. आता इथनं आपण नाईटमध्ये आपण चाललोय. आता कुठलं चांगली जागा बघून थांबायला मला गाडीचा नाईटचा लुक दाखवतो. आणि सेलदानं गाडी एवढी भारी ठेवल्या, शेवट ठेवला गाडीला. तर चला आपण जाय, चांगली जागा बघून थांबतो, कारण मागणं गाड्या बिड्या यायला लागल्यात. बारका रस्ता आहे, पासिंगला जागा मिळत नाही गाड्यात, एवढा दिवस. तर माझ्या मित्रांनो, आपण आल्याला तासगाव पास केले. तासगावच्या पुढं आहे आणि आपल्याला आता इथनं कुमट्यात जायचं. कुमट्यातनं मग सोनीतनं मग हायवेनं जायचं आपल्याला पुढं. तर डायरेक्ट आता आपण व्हिडिओचा एंड करूया. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. आणि डेली व्लॉगिंग चालू करू का तुम्ही पण नक्की सांगा, कारण आपण असं रोज गाडीतनं फिरत असतो. त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल पिकअपची व्हिडिओज बघायला तर नक्की फॉलो करा.